नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी जाणार आहे राजपुरी केव्जला, जे पाचगणीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। बाईकने गेलात तर 18 ते 20 मिनिट लागतात। जायला रस्ता पण चांगला आहे। बाईकवर मी एकटा असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ काढता आला नाही। फायनली आत्ता आपण कार्तिक स्वामींच्या तिथे वरती पोहोचलो आहे। इथून खाली आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावं लागेल। समोर तुम्ही बघताय की खूप सारे डोंगर, असं पूर्ण निसर्गरम्य वातावरण। खरी गोष्ट म्हणजे इथे 2 स्त्रिया होत्या, त्या पुढे नाही गेल्या, कारण पुढे स्त्रियांना 15 ते 16च्या वयाच्या वरती अलाउड नाही। इथे आतमध्ये ॲक्च्युली एक गुप्त दरवाजा आहे, त्याला लॉक होता। ॲक्च्युली आतमध्ये जाता आलं नाही, काही कारणास्तव तो बंद ठेवला आहे। आणि आता आपण पहिल्या गुहेमध्ये एंट्री करतोय। इथे श्री मल्लिकार्जुनांचं मंदिर आहे। समोर तुम्ही पाहताय की शिवलिंग आहे। या बाजूला आपण आता जिकडे जातोय तिकडे पूर्ण अशी गुफा आहे, तुम्हाला दाखवतोच पुढे, चला। ॲक्च्युली मी दिवसा गेलेलो, तिथे लाईटची सोय नव्हती। लाईट लावलेल्या आहेत, आय थिंक त्या रात्रीच्या वेळेस चालू करत असतील। या डाव्या बाजूला इथे कार्तिक स्वामींची मूर्ती आहे। इथे छोट्या छोट्या खूप साऱ्या गुफा आहेत, त्यांच्यामध्ये छान प्रकारे अशी घडवलेल्या मूर्त्या आहेत। तर या गुफेतून आपण दुसऱ्या गुफेमध्ये जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता की या 3 गुहा ज्या आहेत या भूमिगत बोगद्याने जोडल्या गेल्या आहेत। या बाजूला दत्तगुरूंची मूर्ती आहे। तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता की किती उत्तम प्रकारे त्यांनी हाताच्या सहाय्याने घडवलं आहे। आणि आत्ताच्या काळामध्ये हे घडवायला खूप सारे काळ निघून जातील तरी अशा गोष्टी होणार नाहीत। येथील 4 गुहांपैकी आपण आता 3 गुहा पाहिल्या, आणि आत्ता आपण जिथे जाणार आहोत ही गुहा इतरांपेक्षा वेगळी आहे। जिथे 3 जलकुंड आहेत ती मी तुम्हाला दाखवतो। इथे खूप सारी कोरीव कामं आहेत, काळाप्रमाणे त्यांची झीज झालेली आहे। पूर्वीच्या काळात ज्या या लोकांनी कलाकृती घडवून ठेवल्या, या पाहण्यात जो आनंद आहे तो आजच्या कोणत्याच कलाशिल्पेत राहिलेला नाही आहे। खरं तर या गोष्टी मन मोहून घेणाऱ्या असतात। काहीतरी वेगळं, काहीतरी जुनं असं पाहण्याची आपल्याला स्फूर्त राहते। आता आपण 4थ्या गुहेमध्ये जातोय, जिथे मी तुम्हाला 3 जलकुंड दाखवतो। हे आहे दत्तकुंड, जे छोटं आहे। पुढे जे आहे ते आहे विष्णुकुंड, ते थोडं मोठं आहे। आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ते आहे मल्लिकार्जुन। हे आहे ते मल्लिकार्जुन कुंड आहे इथे खाली। म्हणजे जे विष्णुकुंड आणि मल्लिकार्जुन कुंड जे आहेत ही 2 मोठी कुंड आहेत, आणि एक दत्तकुंड आहे, हे छोटं कुंड आहे। इथे येणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की या पवित्र कुंडाने स्नान केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि अशुभांपासून मुक्ती मिळते। इथे भवानी मातेची मूर्ती आहे। असंही मानलं जायचं की या ज्या लेण्या आहेत या लेण्यांचा उपयोग भगवान कार्तिक यांनी तपश्चर्या आणि धार्मिक विधींसाठी केला होता। तेव्हा पांडवांच्या वनवासाच्या काळात हे घर असल्याचेही मानले जाते।
तुम्ही पाहू शकता की हा जो मोठा पूर्ण दगड आहे त्याच्यामध्ये या सर्व लेण्या कोरल्या आहेत. तुम्हाला जर शांतता हवी आहे आणि काही ऐतिहासिक गोष्ट बघायची असेल तर एकदा इथे व्हिजिट नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ॲक्च्युली हे जे मी लोकेशन तुम्हाला दाखवतो आहे ते माझं होतं. ॲक्च्युली मी तिथून निघालो होतो आणि माझ्या लोकेशनपासून राजपुरी केव्स हे बरोबर ॲप्रॉक्स 24 मिनटाचं होतं. म्हणजे 11 किलोमीटर लागलं मला तिथे जायला. तुम्ही जर पाचगणीतून जाणार असाल तर तुम्हाला ते अजून जवळ पडेल. पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.